धर्मांतरासाठी येणाऱ्या पाद्रीचा जो कोणी सैराट करेल त्याला 11 लाखांचं बक्षीस जाहीर करा, असं वादग्रस्त वक्तव्य भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकरांनी केलंय। धर्मांतरण करण्यासाठी ऋतुजा राजगे या 7 महिन्याच्या गरोदर महिलेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्यांना कडक शिक्षा करा, असंही ते म्हणालेत। धर्म परिवर्तन करण्यासाठी दबाव आणणाऱ्या ख्रिश्चन पाद्रीला सह आरोपी करावं, यासाठी सांगलीत मशाल मूक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये गोपीचंद पडळकरांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलंय। गोपीचंद पडळकर म्हणालेत की आपल्याकडे बैलगाडीच्या शर्यतीसाठी बक्षीस ठेवली जातात, त्याप्रमाणे धर्मांतरासाठी येणाऱ्या पाद्री लोकांना ठोकण्यासाठी बक्षीस ठेवली पाहिजेत। पहिल्या पाद्रीला ठोकलं त्याला 5 लाखांचं बक्षीस, दुसऱ्याला मारेल त्याला 4 लाखांचं, तर तिसऱ्याला मारेल त्याला 3 लाखांचं बक्षीस, जो कोणी पाद्रीचा सैराट करेल त्याला 11 लाखांचं बक्षीस ठेवलं पाहिजे। पडळकरांच्या या वक्तव्यामुळे आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे।